वेग, विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. महासंघाचे सर्वेसर्वा श्री दिलीप दादा आणि आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बबुरानजी सेंगे पाटील, मोरवड, तालुका वडवणी, जिल्हा बीड हे कार्यरत आहेत. वारकरी परंपरेला पाठबळ देत आहेत, संप्रदायाच्या सुखदुःखात उडी मारतात, अट्टहासानं काम करतायत. मधुसूदन महाराज सुद्धा सातत्याने हा प्रश्न शासनाच्या समोर ठेवतायत. मी पण अनेक कथा कीर्तनात या संबंधाने चर्चा केली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाला, प्रिंट मीडियाला, महाराष्ट्रातल्या भाविकांना, सज्जनांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना, उपनेत्यांना, सत्ता आणि विपक्षातल्या सज्जनांना मी माझ्या या वाणीनं बोध करतो की भंडारा डोंगर वाचला पाहिजे, तो उत्तम राहायला पाहिजे. आणि याकरता एक वारकऱ्यांचं भव्य दिव्य अधिवेशन मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, आळंदी, पैठण, देहू इथं होणं गरजेचं आहे. याकरता मराठा महासंघ आध्यात्मिक आघाडी कार्यरत आहे. केवळ निंदा, नालस्ती आपलीच आपण करून गालबोट लावण्यापेक्षा जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. माणकोजी महाराज बोधल्यांच्या गाथेचा अर्थ, जनाबाईंच्या गाथेचा अर्थ, मुक्ताबाईंच्या गाथेचा अर्थ, संत सेना महाराजांच्या वाङ्मयाचं प्रकाशन, चोखोबारायांच्या ग्रंथाचं प्रकाशन, अभंगावर कीर्तन करणं, या सगळ्या साम्यवादाची महाराष्ट्रातल्या तुम्हा सगळ्या अभ्यासकांना आवश्यकता आहे. त्यामुळे सगळ्यांना माझी प्रेरणा आणि प्रार्थना आणि विनंती आहे की तुम्ही सगळेजण या आंदोलनात एकसंध व्हा. आंदोलन म्हणजे भांडण, मारामाऱ्या, मोर्चे, शिव्या घालणं, टीका असा त्याचा अर्थ नाही. तर तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातल्या भय नरका जाणे. धन्यवाद. पर्यावरण स्वच्छ राहिलं पाहिजे, पाणी उत्तम असलं पाहिजे, तीर्थाची तीर्थरूपता असली पाहिजे. इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा, रामकुंड, किंबहुना सर्वत्र तीर्थक्षेत्र स्वच्छ असली पाहिजे. शासनाचं त्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे किंवा त्यांचं असलं पाहिजे. घोराडा, भामचंद्र आणि भंडारा डोंगर जगविख्यात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांची तपस्थली आहे. आणि अशा भंडारा डोंगराला जर कोणी तोडत असेल, कापत असेल किंवा प्लॉटिंग करत असेल, कारखाने टाकत असतील आणि प्रदूषण वाढत असेल तर समग्र महाराष्ट्रातल्या संतांनी आपल्याकडे छोटे मोठे मतभेद बाजूला ठेवून वारकरी किंवा महाराष्ट्र या नात्यानं एकच व्हायला पाहिजे.